Hello and welcome to this podcast from Parva. Join the Zara Hatke community and enjoy all the podcasts. Aarti presents Zara Hatke People. कारण शेवटी कसं आहे ना, आपण शिकवता शिकवता जास्त शिकतो. Rekha Divekar is a heritage food expert. She is a teacher, farmer, writer, and speaker. She is an ex-chemistry professor from Sathe College, Mumbai. Post her retirement, she has combined her knowledge of chemistry, passion for teaching, and commitment to a healthy lifestyle, and came up with her signature talk, Chemistry in Kitchen. She promotes traditional food wisdom, translates Rujuta's books in Marathi, practices yoga in Rishikesh and Mumbai, conducts singing classes, and writes poems in her free time. During COVID pandemic, she wrote her first book, Arogya Samvad, and cracked Instagram with her traditional and rare food recipes. She is the mother of Rujuta Divekar, India's leading nutrition and exercise science expert. This is episode 2, Mitahar Chemistry with Rekha Divekar. Knowing and discovering Rekha Divekar through her own words. नमस्कार. आज आपण बोलतो आहोत प्राध्यापिका रेखा दिवेकर यांच्याशी, ज्या आहार रसायनशास्त्राच्या खूप थोर अभ्यासिका आहेत. नमस्कार रेखा मावशी. नमस्कार आरती. जरा हटके पीपलच्या सीझन 2 मध्ये तुमचं खूप स्वागत आहे. धन्यवाद मला असं बोलावल्याबद्दल. इथे मला असं तुमच्याशी खूप फॉर्मल मी कधी गप्पा मारलेल्या नाही. आपण साधारण इन्फॉर्मल करायचा प्रयत्न करूया गप्पा. ओके. सो मावशी, माझा पहिला प्रश्न तुमच्याशी असा आहे, कारण तुम्ही तुमचं जे काम करता आहात त्याच्याबरोबरच तुम्ही रुजुता दिवेकरची आई असं म्हणून ओळखल्या जाता. सो रुजुताची आई फेमस होण्याच्या आधीच्या रेखा दिवेकर किंवा रुजुताच फेमस होण्याच्या आधीच्या रेखा दिवेकर म्हणजे तुमचा कसा प्रवास होता? माझा प्रवास तसं म्हणशील तर सर्वसामान्यांसारखा होता. म्हणजे लवकर लग्न होणं 21-22व्या वर्षी, तेव्हा जशी पद्धत होती तोपर्यंत माझं MSc झालं होतं. मग मी लगेच कॉलेजमध्ये नोकरी करायला लागले. मग अर्थातच 2 मुली झाल्या, रुजुता आणि अंकिता. आणि मग एक मात्र मी थोडंसं जे वेगळं हटके असं म्हणता येईल की फक्त नोकरी आणि घर याच्यात अडकून न राहता मी माझं शिक्षण पुढे चालूच ठेवलं. म्हणजे मग ते आहारशास्त्रातलं असू दे, योगविद्या असू दे, संगीत असू दे, म्हणजे फक्त कॉलेज आणि घर करा आणि म्हणजे थांबा असं नाही. मूल आणि नोकरी याच्या पलीकडे जाऊन. करेक्ट. तेव्हापासून तुम्ही म्हणजे थोडासा जेव्हा मुली मोठ्या झाल्या, मोठ्या इन द सेन्स एक 7-8 वर्षाच्या होऊन त्यांच्या त्या शाळेत, मग त्यांच्या वेळांशी जुळवून मी माझा संगीताचा अभ्यास चालू ठेवला. मग मालती कारवारकर तेव्हाच्या ज्या आपल्याला म्हणता येईल रुजुता दिवेकर, तर त्यांचा मी एक कोर्स केला की ज्याच्यामुळे मला आहारशास्त्र आणि रसायनशास्त्र याची मी सांगड घालू शकले. बरोबर. कारण मी कॉलेजमध्ये रसायनशास्त्र शिकवायची, घरी स्वयंपाक करायची. तर मला नेहमी वाटायचं की हे जे मी कॉलेजमध्ये प्रयोग करते आणि घरी पण प्रयोगच, कारण नवीन लग्न झाल्यावर काय आपल्याला सगळं काही येत नसतं. तर हे दोन्ही प्रयोग ह्याच्याशी मी कुठेतरी अशी त्याचा संबंध जोडत गेले. आणि म्हणून मला पण म्हणजे रुजुता तर खूपच तिने नाव केलं, पण त्याच्या आधीपासून मला सुद्धा आहारशास्त्राची गोडी होती. आणि हे मी सगळं एकीकडे शिकत राहिले. या सगळ्या गोष्टी. तुमच्या जॉब बद्दल थोडंसं सांगा ना. माझा जॉब खूपच मी एन्जॉय केला. म्हणजे नॉर्मली लोक अशी वाट बघत असतात की मी कधी एकदा रिटायर होते, आराम करते, मजा करते. पण मी कॉलेजमध्ये पण मजा करत होते, कारण माझं आवडतं प्रोफेशन होतं. बरोबर. म्हणजे मुलांना शिकवायला मज्जा यायची. एक तर दरवर्षी म्हणजे तेच जरी आम्ही शिकवत असलो तरी समोरची मुलं बदलत होती. आणि ते प्रत्येक माणूस युनिक असतो. तर त्याप्रमाणे त्यांची जी रिॲक्शन यायची त्याप्रमाणे आपल्याला आपल्या शिकवण्यामध्ये पण बदल
करावे लागतात किंवा आपण सुद्धा हळूहळू मॅच्युअर होत जातो. म्हणजे मी जे पहिल्या वर्षी शिकवत असेन केमिस्ट्री आणि एक 10 वर्षांनी ह्याच्यात नक्कीच फरक पडतो. तर त्यामुळे मी ते खूप एन्जॉय करत होते शिकवणं. कारण शेवटी कसं आहे ना, आपण शिकवता शिकवता जास्त शिकतो, मग तो कुठचाही विषय असो. तर त्याच्यामुळे आणि मी म्हटलं तसं माझ्या संगीताचं आवड होती, मी विशारद केलेलं आहे. तर त्याच्यामुळे मी म्युझिक अकॅडमीची इन्चार्ज होते कॉलेजमध्ये. ओ वाव. तर त्याच्यामुळे मग मुलांना घेऊन कुठे स्पर्धांना जा, कॉलेजमध्ये कार्यक्रम बसवा, हे सगळं हे तुम्ही सगळं तेव्हा मला करायचं. करायला खूप आवडायचं. सो सायन्स आणि आर्ट्स किंवा हा, क्रिएटिव्हिटी आणि creativity. सायन्स याचा बरोबर. सुवर्ण मध्य तुम्ही साधत होता. हो. सो मग असं हे सगळं झालं. मग जनरली लोकांचा जे तुम्ही पण बोलता बोलता म्हणालात की रिटायरमेंट घ्यायची, एन्जॉय करायचं नाही, आता मला फक्त आराम करायचा आहे, मला बाकी काहीही करायचं नाहीये, असे जेव्हा लोकांचे प्लॅन्स असतात तेव्हा तुम्ही, मला वाटतं पूर्ण तुम्ही VRS पण नाही घेतली, नाही पूर्ण व्यवस्थित सगळी नोकरी केलीत आणि त्याच्यानंतर तुम्ही पोस्ट रिटायरमेंट एक हटके आणि वेगळं करिअर चालू केलं. सो ही आयडिया कशी सुचली आणि त्याच्याबद्दल आम्हाला जरा सांगा, तुम्ही काय काय करता. आणि आता आपण जे बोललो, शिकवणं, केमिस्ट्री आणि मुलांच्या बरोबर वेळ घालवणं, या सगळ्याचा तुमच्या या पोस्ट रिटायरमेंट करिअरला फायदा होतोय का? नक्कीच. कसं आहे ना, आता म्हणजे पोस्ट रिटायरमेंट म्हणजे तू जे म्हणतेस की आराम करायचा, पण एक मूळ स्वभाव असतो ना, तो माझा थोडा चळवळ्या स्वभाव, म्हणजे शांत बसता येत नाही फार काळ. तर त्याच्यामुळे रिटायर झाल्यावर, आणि मी म्हटलं तसं कॉलेजमध्ये मी खूप ॲक्टिव्ह होते, तर काहीतरी तर करायचं असं मनात होतं. तर नेमकं काय झालं, मी ज्या वर्षी रिटायर झाले 2010मध्ये, ओके. 2010मध्ये मी रिटायर झाले. तर ते वर्ष नेमकं WHO इंटरनॅशनल केमिस्ट्री इयर म्हणून डिक्लेअर केलं. बर. तर ते इंटरनॅशनल केमिस्ट्री इयर डिक्लेअर झालं आणि मग माझ्या मनात, डोक्यात चक्र चालू झाली की आपण काय करू शकतो या निमित्ताने. मग माझा काय, मी कॉलेजमध्ये पण ना सगळ्यांना नेहमी असं सांगत असायचे, असं करा तसं करा, म्हणजे आपलं कसं केमिस्ट्री आणि आहार सगळं कसं एकमेकांशी जुळलेलं आहे. तर मग मला वाटलं की हे आपण जास्ती लोकांपर्यंत पोचवावं का, आणि हे असं माझ्या डोक्यात चक्र चालू होतं. आणि एका महिला मंडळात माझी एक मैत्रीण आहे, मधुरा हिरलेकर म्हणून, बर. ते पार्ल्यात सखी मंडळ म्हणून आहे. तर ती साधारण ना दरवर्षी जो डे असतो WHOचा, त्या ह्याने एखादा प्रोग्राम ती अरेंज करते. तर तिचा मला फोन आला की तू करशील का ह्याच्यात काही. तर म्हटलं जरूर, पण माझं हे पहिलं लेक्चर असणार आहे, कारण आत्तापर्यंत मी कॉलेजमध्ये शिकवलं आहे. मुलांच्या समोरपेक्षा मी म्हणजे जे अकॅडमिक जे काय सिलॅबस असतं ते शिकवलं आहे. आता मी सिलॅबसच्या बाहेर जाऊन आपली परंपरा जी आहे, आपण जे घरात करतो वेगवेगळे पदार्थ, त्या सगळ्याविषयी मी बोलीन. तर ती म्हणाली चांगलं आहे, आणि मग तिथे माझं ॲक्च्युअली चालू झालं. ओके. सो आता तुम्ही हे जे म्हणालात की आहारशास्त्र किंवा हे कुठेतरी तुम्ही जे इतकी वर्ष नोकरी करता करता करत होता, त्यामुळे तुम्हाला त्याला, म्हणजे ही आयडिया कुठून आली तुमच्या डोक्यात की आपण जे आपलं पारंपरिक आहे ते लोकांपर्यंत पोहोचवूया? कसं आहे ना, मी आजूबाजूला बघत होते की स्वयंपाकघराचा उपयोग आता कमी होतोय आणि लोक बाहेरच्या खाण्याकडे, म्हणजे हॉटेलिंग ह्याचं प्रमाण खूप वाढतं आहे, आणि लोक बरीचशी म्हणजे ओबीस होताना दिसत होती. आजूबाजूला जे आपण बघतो, लवकर आजारांना सामना करायला लागत होता. तर मला वाटत होतं की ह्या सगळ्याचं मूळ बाहेर वारंवार खाण्यात आहे. आणि मग ते जर आपल्याला काही ह्याच्याबद्दल आपण आपल्या लेव्हलला काय करू शकतो, तर जनजागृती. आणि ह्या जनजागृतीच्या दृष्टीने मी ही पावलं टाकली. ओके. सो त्यामुळे तुमच्या बेसिकली दॅट वॉज थॉट प्रोवोकिंग अँड देन यू डिसाइडेड की नाही. मग आणि मला तर, मी म्हटलं तसं मला आवडतं शिकवायला, मग काही असो. तर त्याच्यामुळे मग असं, म्हणजे जेव्हा माझ्या लेक्चरना माझ्या काही स्टुडंट्स यायचे, तर तेव्हा ते नेहमी म्हणायचे की आम्हाला परत साठे कॉलेजमध्ये गेल्यासारखं वाटलं, तुम्ही खूप छान परत आम्हाला एक नवा विषय समजावून सांगितला. असं. सो मग तुम्ही पहिल्या लेक्चर पासूनच स्वयंपाकघरातील रसायनशास्त्र हे सुरू बरोबर. केलं? तर पहिला माझा विषय होता स्वयंपाकघरातील रसायनशास्त्र. ते लोकांना खूप आवडत गेलं. मग आता मुंबईत तर जवळजवळ सगळ्या व्याख्यानमाला
सगळी महिला मंडळं अगदी कुलाबापासून ते दहिसरपर्यंत पालघरपर्यंत अशी सगळीकडनं मला आमंत्रणं आली. आणि मग त्याच लोकांचे मला परत फोन यायला लागले की तुमचा अजून एखादा विषय आहे का. बर. तर मग एकूण आता मी बघत होते मी की ब्युटी पार्लर्स पण फोफवत आहेत, सगळ्यांना तरुण राहायचं आहे. हो. तर मग मी म्हटलं की आपण हा विषय बोलूया का, चिरतारुण्याचा आरसा. अमेझिंग. तर म्हणजे काय की अँटी एजिंग. थोडक्यात अँटी एजिंग म्हणजे काय, आपण प्रत्येकजण ह्या सगळ्या पायऱ्या ओलांडणारच आहे, पण शेवटपर्यंत आपण जर ॲक्टिव्ह राहू शकलो तर ते प्रत्येकालाच हवं असतं. तर त्या दृष्टीने मग मी हा दुसरा विषय घेतला. आणि मग रुजुता GP म्हणजे गौरव पुंज, फिरोजा पारेख ह्या सगळ्यांच्या पुस्तकांचे अनुवाद मी एकीकडे करत होते. तर त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा आपण अनुवाद करतो तेव्हा ते काय नुसतं इंग्लिशमधलं वाक्य तसंच्या तसं मराठीत आणायचं नसतं, तर ते आपण आपल्यामध्ये मुरवून घ्यायचं असतं, त्याचा काय अर्थ आहे. अगदी बरोबर. हां, आणि मग त्याचा आपण अनुवाद करतो. त्यामुळे काय झालं ना मला की हे सगळे विषय पण कळायला लागले. मग त्याचा पण कसा आहाराशी संबंध आहे असं. तर त्याच्यामुळे मग माझे भरपूर विषय, म्हणजे मी आता जवळजवळ 15 विषयांवर बोलते. अमेझिंग. सो एका विषयापासून किंवा दोन सुरुवात झाली, मग विषयांपासून त्याला सुरुवात झाली. फांद्या फुटत गेल्या. किती छान. सो तुम्ही मगाशी थोडासा उल्लेख केलात की आरोग्य आणि आहार याबद्दल तुम्ही आधीपासून जागरूक होतात. होते, हो. तुम्ही मालती कारवारकरांचं हा, एक छोटासा कोर्स केला होता तेव्हा. सो म्हणून मी असं म्हटलं की रुजुताच्या फील्डची पाळंमुळं आणि तिचं अपब्रिंगिंग कुठेतरी याच्याशी तुम्हाला वाटतं मिळतं जुळतं आहे, किंवा कदाचित त्यामुळे, कारण तिने पण ते हटकेच करिअर त्यावेळेला निवडलं. प्रश्नच नाही. आता कसं आहे ना, आपण जे नुसतं सांगतो त्याचा मुलांवर परिणाम होत नसतो, पण आपण जे करतो ते मुलं बघत असतात आणि त्यातनं शिकत असतात. तर आता मी घरात पण म्हणजे शक्यतो दोन्ही वेळेला ताजंच अन्न देणं, किंवा बाहेर म्हणजे काही एखादी त्यांची अचिव्हमेंट असली तर त्याचं बक्षीस म्हणून हॉटेलमध्ये न नेता घरीच काहीतरी त्यांच्या आवडीचं करणं वगैरे, हे सगळं करत गेले. परत मी ह्या मुली खूप लहान असल्यापासून योगा शिकत होते, म्हणजे योगासनांच्या क्लासला जायची. म्हणजे मी या दोघींना हाताला धरून क्लासमध्ये नेऊन त्यांना बाजूला बसवून मी योगासनं करत असे. त्यामुळे तेही त्या बघत होत्या. बरोबर. तर त्याच्यामुळे त्यांना आपोआप ते, म्हणजे मी काही ठरवून नाही म्हटलं की हा संस्कार असं नाही. बरोबर. तुमच्या आपल्या वागण्या बोलण्यातनं सगळं ते मिळतं मुलांना. बरोबर. सो तुम्ही जे मला म्हणालात 15 विषय, त्याच्यामध्ये एक आहे ट्रॅडिशनल आणि ओरल विजडम. सो मावशी, हाऊ ट्रॅडिशनल अँड ओरल विजडम इज इम्पॉर्टंट इन ह्युमन वेलबिईंग? हाऊ डज इट हेल्प टू बिल्ड द इम्युनिटी? इकॉनॉमिकली कसा याचा फायदा होतो? आणि तुम्ही बऱ्याच ट्रॅडिशनल रेसिपीज पोस्ट करत असता सगळीकडे. सो हे ट्रॅडिशनल विजडम तुमच्यापर्यंत कसं पोचलं, आणि मग या सगळ्याचं महत्त्व तुम्ही तुमच्या मुलींना कसं पटवून दिलं? हां, आता ट्रॅडिशनल विजडम म्हणजे जे आपली आई, आजी, सासरच्या घरी जी मोठ्या आपल्यापेक्षा ज्या सुज्ञ स्त्रिया असतात, ते जे काय करत असतात ते बघून आपण हे शिकतो. पण ह्याचं महत्त्व मला का वाटलं की न्यूट्रिशन सायन्स हे शेवटी नवीन सायन्स आहे. म्हणजे ते काय असं खूप जुनं नाही आहे, पण काही गोष्टी आपण ज्या बघत येतो आणि आपल्याला कळतं की अरे या माणसांना फायदा झाला आहे ह्या गोष्टीचा, तर मग ते आपल्याला कुठेतरी पटतं. म्हणजे अगदी मी सर्वात सोपं आणि प्रत्येकाच्या बऱ्याच घरात असेल हे उदाहरण, की माझे वडील 85-86 वर्षे गेले, तोपर्यंत ते रोज शिकरणपोळी खात होते. हां, आणि आता अगदी लोक की दूध केळं मिक्स करू नका, अमुक तमुक, पण मी कधीच असं म्हटलं नाही माझ्या मुलींना की हे तुम्ही खाऊ नका. कारण ते खाऊन जर माझे वडील 86 वर्षापर्यंत व्यवस्थित झाकट राहिले होते तर नक्कीच ते चालतंय. म्हणून मला असं नेहमी वाटलं की हे परंपरेने कुठेतरी ज्या गोष्टी आपोआप सिद्ध झालेल्या आहेत, म्हणजे त्या आपली पणजी, तिच्या कोणी आधीच्या पिढ्या असतील, त्यांचे जे अनुभव आहेत त्या काळी हुशार बायका असायच्याच, त्यातूनच त्यांनी ते पुढे नेलं. तर म्हणून मला ह्या गोष्टीचं जास्त महत्त्व वाटतं. आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे जी आता ट्रेंड आहे की सगळं आपण पाश्चात्यांचं अनुकरण करतो, आणि सगळं जग ब्रेकफास्टला काय खातं तर ओट्स, आणि त्यापेक्षा आपण जर आपल्या आजूबाजूला जे पिकतं आहे
ते जर खाल्लं तर त्याच्यातनं आपल्याला जास्ती न्यूट्रिशन मिळत असतं. कारण न्यूट्रिशन सायन्समध्ये एक रूलच आहे की शेत ते ताट अंतर किती, तर शेत ते ताट अंतर जितकं कमी तितकं न्यूट्रिशन जास्ती टिकून राहतं. आता तू म्हणतेस ना, तू आमच्याकडे सोनावला म्हणजे आमच्या फार्म हाऊसवर आलेस आणि तू म्हणालीस की तुम्ही खूप चांगल्या सुगरणात आणि सुग्रासांना, पण मला वाटतं माझ्यापेक्षा ते क्रेडिट तिथल्या भाज्यांना जातं. कारण त्या ताज्या भाज्या खुडून आणायच्या आणि फोडणीला टाकायच्या. मग त्यात काही तुम्ही फार मसाले नाही घातलेत ना तरी ते चविष्टच लागतात. आपलं क्रेडिट काही नाही, त्या भाज्यांचं क्रेडिट आपल्याला मिळून जातं, आपण घ्यायचं. बरोबर. हां, आणि मग न्यूट्रिशन चांगलं टिकून राहिलं की अर्थातच आपल्या शरीराला इम्युनिटी पॉवर मिळते. आणि अर्थकारण पण कसं त्यात होतं की फॉरेनहून यायचं म्हणजे ऑफकोर्स आपले कितीतरी त्याच्यामध्ये नुकसानच होत असतं फायनान्शियल. एक्सपोर्ट आपल्याला हे सगळं आपलं वाचतं. प्लस आपले लोकल जे फार्मर्स आहेत, बघ आता आपल्या पुण्याला आता आपण हा इंटरव्ह्यू करतोय तर इथे आजूबाजूला काय पिकतं तर अंजीर किंवा पेरू. आता आपण हे नेहमी ऐकतो की ॲपल अ डे कीप्स युअर डॉक्टर अवे, पण मी तर म्हणते की लोकल फ्रूट अ डे. हां, म्हणजे जर माझ्या घरात मी केळी ची लागवड केलेली आहे तर मी रोज एक वेलची केळं खाते. ॲपलकडे मी बघत पण नाही, बरोबर, पण त्यामुळे मला काही त्याच्यामुळे नुकसान नाही होतं. इनफॅक्ट मला फायदा होतोय की मी देशालाही मदत करते, फार्मर्सनाही मदत करते. असा सगळा तो ओव्हरऑल फायदा होतो. आता ट्रॅडिशनल रेसिपीजकडे थोडंसं जाऊया. तुम्ही खूप वेगवेगळ्या ट्रॅडिशनल रेसिपीज पोस्ट करत असता. हां, वेगवेगळ्या म्हणजे विस्मृतीत गेलेल्या असं तू म्हणू शकतेस जास्ती. म्हणजे मी मध्यंतरी एक मागे व्हिडिओ केला होता की सगळ्या सालांच्या चटण्या किंवा बियांच्या चटण्या, पडवळाच्या बियांची चटणी, दुधीच्या सालांची, शेराळ्याच्या सालांची, किंवा वेगवेगळ्या ज्या भाज्या रानभाज्या मिळतात त्याबद्दल मी लिहिते. म्हणजे तशी आता काय बरेच लोक ह्याच्यावर ॲक्टिव्ह आहेत आणि बरेच लोक रेसिपीज टाकत असतात, पण मी असा प्रयत्न करते की ज्या विस्मृतीत गेलेल्या आहेत. अळूची देठी, म्हणजे आपण अळूची भाजी करतो, अळूवड्या करतो, पण देठी खूप कमी लोक करतात. तू करतेस? नाही. हां, तर अळूची देठी म्हणजे काय, तर तिचे अळूचे देठ असतात, त्याची सालं काढायची, ओके, ते कापायचं बारीक आणि कुकरला उकडायचं. बर. आणि भरीत म्हणजे ते कुस्करून दही, मिरची, मीठ आणि तूप जिऱ्याची फोडणी. अमेझिंग. आणि असं मस्त व्हायलेट कलरचं येतं. हां, मला वाटतं तुम्ही टाकली होतीत का? टाकली आहे मी. मला म्हणून तर आठवलं. माझा हा प्रयत्न आहे की बरोबर. पारंपरिक, कारण म्हणजे आपण कसं होतं ना, आधी काही फुकट घालवायचं नाही. हो हो हो, त्याने ती देठही ते लोक टाकत नसत. बरोबर आहे. इव्हन आपण जो खरडा करतो, मिरचीचा खरडा, आता इथे सांगली, सातारा, कोल्हापूर ह्या साईडला तर खूपच केला जातो. ते लोक कोथिंबिरीच्या काड्या वापरतात त्यात, अशी नुसती कोथिंबिरीची पानं नाही घेत. नाही, आणि त्यात देठांना खूप चव असते. हां, देठांना चव असते, न्यूट्रिशन असतं त्यात. अगदी बरोबर आहे. आणि मग मुलींना लहान असताना किंवा वाढत्या वयात तुम्ही कसं हे महत्त्व पटवून दिलं? मी सांगितलं तसं की पटवून असं द्यायला बसायचं नाही, आपण करत राहायचं की ते आवडत जातं. दुसरा काही चॉईस नसतो ना त्यांच्या पुढे. आणि नातवंड पण आहेत, त्यांना कसं सांगता पिझ्झा आणि बर्गर याबद्दल? त्यांना मग तो आता महिन्याला एक दिवस वगैरे असं द्यावा लागतो. म्हणजे असं पण नाही करता कामा की बाहेरच्या जगाशी, म्हणजे नाहीतर ते बाहेर जाऊन मित्रमैत्रिणींकडे जाऊन त्याची खायला बघतील, असं नको व्हायला. म्हणून थोडं लिमिट ठेवायचं. आणि आता त्यांच्यासाठी त्यांची मावशी पण आहे ना ह्या विषयात तज्ज्ञ, ते तिला नेहमी बघत असतात, त्यामुळे त्यांनाही ते कळतं की काय जंक आहे. आणि ह्या निमित्ताने मी तुला असंही सांगते की अंकिता, म्हणजे जी माझी 2 नंबरची मुलगी, ती पण IIM अहमदाबाद, आणि तिने स्वतःची फाउंटन हेड नावाची शाळा सुरतला काढली आहे, द फर्स्ट IB स्कूल इन सुरत. वाव, ओके. तर तिच्या शाळेतही आहाराचे नियम आहेत. बर हां, बर. म्हणजे त्यांच्याकडे दर शुक्रवारी फक्त तुम्ही जंक आणू शकता. म्हणजे जंक इन द सेन्स ब्रेड सँडविच म्हण किंवा काही चिप्स म्हण, असं. बाकी सोमवार म्हणजे मुलांना असं पण नाही होता कामा की बाहेर आता जे चाललंय त्याच्याशी त्यांचा काहीच संबंध उरत नाही, असं पण मग ते बरोबर नाही.
बरोबर आहे. मला असा तो सुवर्ण मध्य साधलाय. मला तोतोचानची शाळा आठवली त्याच्यामुळे. कारण त्या शाळेमध्ये असा नियम असतो की समुद्रातलं काहीतरी आणि खारावलेलं काहीतरी, कारण जपानमधली शाळा आहे. बरोबर सो म्हणजे इतक्या जुनं 1934चा त्या कॉन्सेप्ट होता तो. सो तो आपण कंटिन्यू करतोय आपल्या पद्धतीने. बरोबर. सो मावशी, याचं तुम्ही थोडं मगाशी बोललात सोनावबद्दल. एक्सटेन्शन म्हणजे सोनावमधली तुमची ऑर्गॅनिक शेती आणि फार्मिंग प्रोजेक्ट आणि वन डे लर्निंग सेशन. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की तुमच्या हातचं इतकं सुंदर शेवळं काय, आणि ज्या गोष्टी मी कधी ऐकल्याही नाहीत अशा तुमच्या हातच्या गोष्टी अतिशय सुंदर मी स्वतः खाल्ल्या आहेत. आणि तिकडे खरं तर पटतं की ईट लोकल आणि थिंक ग्लोबल, ज्याच्याबद्दल तुम्ही आत्ता थोडंसं बोललात. पण मग हे सगळं वर्कआउट होईल का नाही? जसं तुम्ही बोलता बोलता मग अशी म्हणालात की इतकं आपण पाश्चात्यांचं अनुकरण करतोय की सकाळी काय ओट्स, दुपारी काय केल, नो राईस, हाय प्रोटीन, लो कार्ब डाएट वगैरे. सो हे सगळं करत असताना तुम्ही त्याच्यामध्ये उडी मारलीत. त्यात काही रिस्क असं तुम्हाला वाटत होतं का, की ठाम विश्वास होता की हे चालेल का, की हे चालावं वगैरे असं म्हणून तुम्ही सुरूच केलं नव्हतं? नाही, खरं सांगू का, मी एक तुला छोटीशी गोष्ट सांगते. महात्मा गांधींनी जेव्हा दांडी यात्रा करायचं ठरवलं तर त्यांनी पंडित मोतीलाल नेहरूंना एक पत्र लिहून कळवलं की मी अशी आता दांडी यात्रा करणार आहे. तर त्यावर पंडित मोतीलाल नेहरूंचं त्यांना एक लांब लचक पत्र आलं आणि त्याच्यात त्यांनी सगळी कारणमीमांसा दिली होती की का तुम्ही करू नये. आणि म्हणजे त्यांना टोटली त्याच्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी ते गांधीजी होते. तर त्यांनी एका वाक्याचं परत त्यांना पत्र पाठवलं, पूज्य मोतीलालजी करके देखो, बस करके देखो. आणि गंमत अशी झाली, म्हणजे आता आपण गंमत म्हणतोय, तेव्हा ती गंमत नव्हती. तर ब्रिटिशांनी पंडित मोतीलाल नेहरूंना अटक केली, कारण हे दांडी यात्रा करणार होते. कारण त्यांना माहिती होतं की ह्याचा इफेक्ट सर्व दूर जाईल. आणि हे जेव्हा त्यांना अटक झाली तेव्हा मग मोतीलाल नेहरूंनी परत महात्मा गांधींना एका वाक्यात मग पत्र लिहिलं, करने से पहले ही देख लिया. म्हणजे सगळ्यात महत्त्व कशाला आहे, ही गोष्ट मी का सांगितली, करके देखो. तुम्ही आधीच जर अशी कल्पना केलीत की नाही काय हे काही यशस्वी होणार नाही, यशस्वी होईल की नाही आपल्याला माहीत नसतं, पण ते केल्याशिवाय कसं कळेल. म्हणून मी ते घाबरत नाही, काही अशा गोष्टी करायला मी घाबरत नाही, करत राहायचं. कारण हे ट्रेंड सेटर होतं मावशी, तुम्ही सगळेच जे करताय. कारण एवढं सगळं बाहेरचं आलं असताना काय तुम्ही घाणीचं तेल नका घेऊ, फिल्टर्ड ऑइल घ्या, या सगळ्यामध्ये ठामपणे या स्वतःच्या गोष्टी सांगणं यालाही खूप मोठं धाडस लागतं. तर या अशा काही काही त्या संकल्पना आपण मनात आपल्या ठेवायच्या मोठ्या लोकांच्या, की करके देखो, काय होईल फार तर. या सगळ्याबरोबरच लेटेस्ट म्हणजे तुम्ही फेसबुक तर खूप वर्षांपासून वापरताय, पण तुमची इंस्टाग्रामवर पण एंट्री झाली आहे आणि तुम्ही हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स अतिशय उत्तमपणे वापरायला लागलात. लॉकडाऊनमध्ये तुम्ही कितीतरी ऑनलाईन वेबिनार्स आणि सेमिनार्स केलेत. सो तुमचं काम लोकांपर्यंत पोचण्यासाठी हे प्लॅटफॉर्म्स तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतात का मावशी? खूपच. म्हणजे सुरुवातीला नव्हते वाटत, टू बी व्हेरी फ्रँक. म्हणजे जेव्हा मला पहिलं वेबिनार आलं तेव्हा माझ्या पोटात गोळा उठला होता की मी कसं या नुसतं लॅपटॉपकडे किंवा आयपॅडकडे किंवा फोनकडे बघून बोलू, आणि काही मला मजा येत नाही आहे. म्हणजे आय वॉज व्हेरी नर्वस. मी म्हटलं पण घरात की मला किती लोकांपुढे जायला, म्हणजे लोकांसमोर त्यांच्या रिॲक्शन्स चेहऱ्यावरच्या, आत्ता जशी मी तुझ्या चेहऱ्यावरच्या रिॲक्शन्स बघते तशी बघायला मिळत नाहीत ना ह्याच्यामध्ये, मग मजा येत नाही असं मी म्हणत होते. पण मी म्हटलं की आपल्याला जर म्हणजे हे करायचं आहे तर आपण ॲडॅप्ट केलंच पाहिजे, जसं करके देखो. हां, तसं. आणि मानवी म्हणजे आपल्याला दिलेली देवानी देणगी आहे की आपण सभोवतालच्या वातावरणाशी हळूहळू जुळवून घ्यायलाच लागतो, आणि ते घेण्यातच शहाणपणा आहे. आणि मग मी ते जुळवून घेतलं आणि बघता बघता माझे इंस्टाग्राम फॉलोअर्स आता 95,000 आहेत. म्हणजे मला असं वाटायचं की मी लेक्चर घेऊन जास्ती लोकांपर्यंत पोचते,
पण मग इंस्टाग्रामवरून मला वाटतं अधिक जास्ती लोकांपर्यंत. लोकांपर्यंत पोहोचले. आणि मी पाहते की लोक तुमच्या रेसिपीज ट्राय करून हो, बघतात. तुम्ही ज्या टिप्स, नॉट जस्ट रेसिपीज, तुम्ही हा, आपण त्या इतर विषयाला आहार, आता हो, अजून बोललोच नाही आहोत, मला हो. तिथे जायचंय हा. की केमिस्ट्री इन किचन म्हणजे काय, हे थोडंसं सांगा ना आम्हाला या सगळ्या बरोबर. केमिस्ट्री इन किचन म्हणजे आता तुला सांगते आय नो की तुमचं खूप मोठं लेक्चर हा, आहे. दीड- आय नो, थोडक्यात. थोडक्यात असं सांगते की प्रत्येक म्हणजे आपल्या भोवतालची प्रत्येक गोष्ट आपण स्वतः सगळी रसायनच आहेत. त्यामुळे या सगळ्या आपल्या अवतीभोवतीच्या रसायनांचा आपल्यावर परिणाम होत असतो. म्हणजेच आपण जी भांडी वापरतो स्वयंपाकाला, आपण जे ताटं वापरतो जेवायला किंवा पाणी प्यायला, चहा प्यायला, जी वेगवेगळे कप किंवा ग्लास काय जे काय वापरत असू ते सुद्धा काही रसायनं आहेत. तसंच आपण जे अन्नपदार्थ बनवतो ते अन्नपदार्थ आपण कधी वाफेवर शिजवतो, कधी कुकरमध्ये शिजवतो, कधी तळतो, कधी जस्ट म्हणजे वर पाण्याचं झाकण ठेवून डिस्टिलेशनने असं शिजवतो. तर तेव्हा ज्या वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया होत असतात मग त्या कुठच्या पदार्थांवर कशा होतात आणि त्याचं आपल्याला मॅक्झिमम न्यूट्रिशन जर आपल्याला मिळायला हवं असेल तर आपण ते कसं वापरायला हवं, हे म्हणजे स्वयंपाकघरातील रसायनशास्त्र. अमेझिंग, फार छान सांगितलं तुम्ही, अगदी धन्यवाद, थोडक्यात. धन्यवाद. आणि मला वाटतं तुमची बरीचशी लेक्चर्स हो, त्यात युट्यूबवरती आहेत, ऑनलाईन आहेत. तर तुम्ही जर दूरदर्शनवरची बघा, पण हां, आहेत, मुलाखती आहेत. ते तुम्हाला नक्की बघायला मिळेल. कारण आजचा विषय हा मावशींचा प्रवास हा जाणून घेण्यामागे आहे आणि तिकडे आम्ही जास्त फोकस नाही करत आहोत. सो तुम्ही आत्ता म्हणालात म्हणता की इंस्टाग्रामवरती तुमचे 95,000 फॉलोअर्स आहेत. तुम्ही जे काम करताय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचताय. सो रुजुता दिवेकर या ब्रँडचा तुम्हाला फायदा झाला असं कधी वाटतं का मावशी, की तिची आई आहे आणि म्हणून लोक बोलावतात, असं तुम्हाला कधी वाटलं म्हणजे सुरुवातीला? नक्कीच. म्हणजे कसं आहे ना, तिचं नाव आहेच, म्हणजे आता तर खूपच, म्हणजे आता सगळ्यांना माहिती आहे ती. आणि त्याच्यामुळे अर्थातच तिची आई असणं हाच एक मोठा फायदा मला मिळतो. पण मी नेहमी जेव्हा असा विचार करते की आपण बॉलिवूडमध्ये पण बघतो की जे प्रसिद्ध कलाकार आहेत त्यांची मुलं येतात, पण कुठची मुलं टिकतात की ज्यांना स्वतः पण काहीतरी करून दाखवता येतं. म्हणजे मी माझं मोठे पण नाही सांगत नाही, पण हे त्याच्यामध्ये. perfect आहे. मला फार आवडलं हां, हे पण उत्तर. म्हणजे मी पण त्याच्यामध्ये अभ्यास करते. मी असं म्हणत नाही की मी अगदी परफेक्ट आहे. नो वन इज परफेक्ट इन दिस वर्ल्ड. पण मला जो विषय असतो त्याचा मी पूर्णपणे अभ्यासानं प्रकटायचं, जे आपल्याला रामदासांनी अभ्यासाने प्रकटावे तसं मी फॉलो करते. सगळं पुस्तकं वाचते, वेगवेगळ्या आपण बघतो आता जे आपल्याकडे इंटरनेटमुळे माहिती आहे ती रुजुताशी बोलते. तिच्याशी अजून माझ्या सिनियर म्हणजे मैत्रिणी आहेत काही, जे आपण असं सगळं पारंपरिक करत असतात त्यांच्याशी बोलते. आणि ह्या सगळ्याचा जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो मी लोकांपुढे मांडते आणि त्या लोकांना आवडते. म्हणजे सुरुवात तर अर्थात तिची आई म्हणून मला बोलवतात, पण मग नंतर आवडतं म्हणून परत बोलावतात. असा हा प्रवास आहे. बरोबर. म्हणजे डॉक्टर श्रीकांत केळकर म्हणून पुण्यातले एक खूप फेमस डॉक्टर आहेत, त्यांच्या मुलांनी पण मला हेच सांगितलं होतं की त्यांचा मुलगा आहे म्हणून एकदा माझ्याकडे लोक बरोबर. नंतर जर मी चांगली ऑपरेशन करेक्ट, तेच आहे. Exactly. आय हॅव नो डाऊट्स अबाउट युअर नॉलेज, कारण तुम्ही इतकी वर्ष रसायनशास्त्र हो. शिकवलंय आणि तुमच्या पहिल्या लेक्चर नंतर मी माझं अख्खं घरातलं प्लास्टिक रिप्लेस केलंय. सो मावशी, तुम्ही मगाशी म्हणताना म्हणालात अंकिता आणि रुजुताबद्दल तेव्हाच की तुम्ही रुजुताची मुलगी, तुमचे जावई GP गौरवपुंज आणि डॉक्टर फिरुजा यांची पुस्तकं अनुवादित केली आहेत. बरोबर. एखाद्या आईनी मुलांची पुस्तकं अनुवाद करणं हे मला फार हटके वाटतं. हो, खरंच आहे. उलट झालंय, उलट झालंय. नाही? हे कसं सुरू झालं मावशी? मी रिटायर झाले तेव्हा मी जसं म्हटलं तसं मला स्वस्थ बसायला आवडायचं नाही. मला इनफॅक्ट मला वाटतं आमच्या घरी कोणालाच, कारण माझे मिस्टर अजूनही फॅक्टरीमध्ये जातात. बर. तर तेही ॲक्टिव्ह, म्हणजे मी जर घरी नुसती बसले असते तर कदाचित मी त्यांना कटकट केली असते की तुम्ही पण आता घरी बसा. पण तसं तेही जायचे कामावर, मुलीही आपापल्या क्षेत्रात कामं करत होत्या, घरात नुसतं बसवत नाही. म्हणून मग मी, आणि मला
म्हणजे भाषांची पण आवड आहे. म्हणजे आता आमचा एक बुक क्लब पण आहे की जिथे आम्ही दर महिन्याला एक पुस्तक वाचतो, त्यावर चर्चा करतो. मस्त. पार्ल्याला? पार्ल्याला ओके. आम्ही 14 जणी आहोत. एक बरं. पुण्याहून पण दर महिन्याला येते. वाव. ओके. हां, तर म्हणजे भाषेची पण आवड आहे. मी कविता वगैरे पण करते. प्रसंगोत्पात, फार मी म्हणजे कवयित्री वगैरे नाही, पण करते असं. तर म्हणजे भाषेची आवड होती मला. आणि रुजुता जे लिहित होती त्या विषयात मला इंटरेस्टही होता. तर म्हणून मग मी म्हणजे आमचे जे प्रकाशक आहेत उल्हास लाटकर, की ज्यांनी रुजुताला विचारलं की मराठी पुस्तक ट्रान्सलेट, तिचं पहिलं पुस्तक मी नाही केलं कारण तेव्हा मी नोकरी करत होते. बरं. पण मग दुसऱ्या पुस्तकाच्या वेळी मी त्यांना सांगितलं की म्हणजे रुजुतानेच सांगितलं रादर की माझी आई म्हणते करेन म्हणून. मग मी त्यांना एक चॅप्टर करून पाठवला, तो त्यांना खूप आवडला. आणि 24/7 मी कधी रुजुताला काही विचारू शकत होते, मला अडले. हो, तसे बाकीचे लोक पोहोचू शकत नव्हते. तर त्यामुळे तो जास्ती म्हणजे ते अनुवाद खूप लोकांना आवडायला लागले. म्हणजे रुजुताचं नवीन पुस्तक आलं की मला असे बाहेर गावाहून म्हणजे जे लोक इंग्लिश वाचत नाहीत अगदी त्यांचे मेसेजेस येतात की आता आम्हाला लवकर मराठी अनुवाद हवा आहे. आणि तुम्ही जे मगाशी सांगितलं की अनुवाद हा नुसतं लिटरल नाही ट्रान्सलेशन नसतं. नसतं. सो मला असं वाटतं तिची आई असण्याचा आणि तिला जे काही सांगायचे हो. ते एका आईला म्हणजे मुलीला काय जेवढं म्हणायचं असं कळेल, कळलं. हो. बरोबर. आणि गौरवची पुस्तकं तर कम्प्लिटली वेगळी आहेत. हो. म्हणजे हिमालयात आहारशास्त्रावरची नाही. नाहीये. मग तो अनुवाद करताना तो पण प्रवासाची आवड, त्यामुळे तोही एक आवडीचा विषय. मी त्याच्याबरोबर ट्रेक्स पण केलेत 3-4. त्याच्यामुळे मग मला वाटलं की मी ह्याचंही करू शकते. बरोबर. आणि मग माझे हे अनुवाद जेव्हा लोकांना आवडायला लागले तेव्हा डॉक्टर फिरोजा पारिखने मला विचारलं की तुम्ही कराल का. तर तेव्हा मला तसं मेडिकल शास्त्रातलं काही खूप माहीत नाही, पण माझा भाऊ बहिणी डॉक्टर आहेत, तर त्याचा मी मग तेव्हा फायदा घेतला. कारण त्या इतक्या फेमस IVF स्पेशालिस्ट आहेत. पण मग मी त्यांना विचारायची काय अडलं तर. आणि मग 2-3दा मी त्यांना जाऊन अगदीच ज्या खूप गायनेकॉलॉजीमधल्या डिफिकल्ट टर्म्स होत्या त्या समजावून घेतल्या आणि मग त्यांचं पुस्तक पण केलं. मग त्याचं ट्रान्सलेशन करताना फार क्लिष्ट वाटलं म्हणजे नाही, शब्दांच्या मला बाबतीत? मुळात सायन्सची आवड असल्यामुळे ना मला ते माहिती करून घेण्यात मजा आली. म्हणजे मला तेव्हा मैत्रिणी चिडवायच्या की तू विदाऊट प्रॅक्टिकल नॉलेज गायनेकॉलॉजिस्ट. तर असं वेगवेगळ्या विषयात मजा येते ना शिकत राहायला. बरोबर आहे. आणि मला वाटतं तेच खरं म्हणजे आपल्याला जर शेवटपर्यंत ॲक्टिव्ह राहायचं असेल तर शिकत राहणं, याच्यासारखा दुसरा. दुसरं एक्झाम्पल आहे माझ्या पॉडकास्टमध्ये इकिगाई हा जो जॅपनीज कॉन्सेप्ट आहे. मी तुम्हाला मगाशी बोलताना म्हटलं डॉक्टर श्रीधर महाजन बॉटनिस्ट, हो. ते पण देशी झाडं लावा याचा पुरस्कार करता. आणि तुम्ही नुसते देशी झाडं लावा नाही तर जे सांगितलं शेत आणि ताट यामधलं अंतर. सो आय गेस हे सगळं एकत्र येऊन खूप सुंदर वाटतंय मला. सो हे झालं आपण आहारशास्त्राबद्दल किंवा तुमच्या ओव्हरऑल जर्नीबद्दल. व्हॉट अबाउट युअर फिटनेस? म्हणजे तुम्ही इतक्या फिट आहात आत्तासुद्धा. सो हाऊ डू यू टेक आउट टाईम हे करायला? आणि अलॉंग विथ फिजिकल फिटनेस मेंटल हेल्थ हा सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट विषय असतो. सो या दोन्ही गोष्टीकडे तुम्ही कसं लक्ष देता? आता मी म्हटलं तसं की बाहेरचं खाणं म्हणजे आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा ती पद्धतच नव्हती एवढी सतत बाहेर जाण्याची. मग आमची तीच पद्धत अजूनही आहे की आम्ही काय फार बाहेरचं खात नाही. तुला माहिती आहे का की आता ह्या लॉकडाऊनमध्ये म्हणजे माझ्या काही डॉक्टर मैत्रिणी आहेत, त्यांनी मला सांगितलं की कोरोनाचा हाहाकार तो विषय सोडला तर बाकीचे आजार लोकांना कमी झाले. कारण त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढली, कारण तेव्हा मेड्स वगैरे अलाउड नव्हत्या आणि घरचंच खात होते लोक. त्याच्यामुळे तो फिटनेस वाढला. तर त्याच्यामुळे हे घरचं खाणं हे आमच्या म्हणजे पहिल्यापासून रक्तातच आहे किंवा पद्धतच होती ती. आणि मी म्हटलं तसं मला योगासनांची खूप आवड होती, तर त्याच्यामुळे मी वेगवेगळ्या ठिकाणाहून योगासनं शिकले. आणि तुला एक माहिती आहे का, कुठचीही गोष्ट जर आपण 21 दिवस सातत्याने केली, 21 दिवस स्वतःला ढकलायचं कंटाळा आला तरी, तर मग 22व्या दिवशी आपल्याला काही करावं लागत नाही. आपला मेंदू तयार असतो आणि ते केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे मी ती योगासनं नेमाने करते. म्हणजे अगदी फार कठीण अशी नाही करणार हवी तर. म्हणजे मी शीर्षासन वगैरे नाही करत,
पण जी मी करते ती नेमाने आणि सातत्य आहे. कन्सिस्टन्सी. हां, आणि मला वाटतं की सातत्य ठेवल्याने जास्त फायदा होतो. कुठची गोष्ट तुम्ही थोडे दिवस करता मग सोडून देता, मग काहीतरी नवीन, त्यापेक्षा सातत्य ठेवायचं. आणि तो मेंटल फिटनेस, मला असं वाटतं की जितकं आपण जास्ती काय 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 करत असतो त्याच्यामध्ये आपण बिझी राहिलो तर आपल्या मनात, म्हणतात ना, आपण म्हणतोच की रिकामं मन म्हणजे सैतानाचं घर. हो हो हो. तर ते होऊच देत नाही. अर्थात माणूस आहे, कधीतरी तर आपण म्हणजे ह्या काळात तर असं फारच वेळा ऐकत होतो, रोज सकाळी उठून काहीतरी बातम्या येत होत्या, पण शक्यतो फक्त मग दूरदर्शनच्याच बातम्या ऐकायच्या. काहीतरी चांगलं वाचायचं, काहीतरी पेटी काढायची, एखादं गाणं वाजायचं, असं काहीतरी करत राहायचं की ज्यामुळे आपलं मन थोडं डायव्हर्ट करायचं. आणि मुख्य बिझी राहा, ते खूप जास्त ते खूप इम्पॉर्टंट आहे. जे तुम्हाला, प्रत्येकाला काय, मला जी आवड आहे तीच सगळ्यांना नसेल, पण तुम्हाला कोणाला चित्रकलेची असते. आता आपण बघतो ना, कितीतरी फेसबुकवर लोक काय काय ती वेगवेगळी ड्रॉइंग्स करतात, मंडल काय, आणि किती आता मी बघते. हो, म्हणजे हे सगळेजण आपापलं मनच रमवत आहेत. मेंटल स्ट्रेसच लांब ठेवण्याचा हा प्रयत्न आहे प्रत्येकाचा. बरोबर आहे. तर प्रत्येकजण करतच असतं ग. मावशी, या सगळ्याबरोबर आपण मगाशी गप्पा मारताना सांगितलं की तुम्ही गाण्याचे क्लासेस पण घेता. हो. सो वेबिनार, सेमिनार, लेक्चर्स, स्वतःचा व्यायाम, घरचं सगळं बनवणं, खाणं, लिहिणं आणि गाणं, त्या गाण्याचे क्लासेस घेणं, ही सगळी एनर्जी तुम्ही कुठून आणता एवढी सगळी? आणि कसा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करायला वेळ काढता? म्हणजे काय, व्हॉट कीप्स यू गोईंग? कसं आहे ना ग, आपण एक गोष्ट करतो ना, तेव्हा ते करण्यातनंच दुसरी गोष्ट करण्याची ऊर्जा मिळते. म्हणजे आता आपण जसं स्वयंपाकघरात, तर ते आवडीचं आपल्याला काहीतरी चांगलं खावंसं वाटतं, मग आपण ते करतो, तेव्हा आपल्याला ऊर्जा मिळते. मग त्याच्यातनं आपल्याला असं काही नाही, आता आम्ही तसे घरात दोघंच असतो, अशी काही खूप कामं नसतात, तर मध्ये मध्ये वेळ मिळतो. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट करायची, की दुपारी तासंतास झोपले असं नाही, अर्धा तास झोपायचं. मग संध्याकाळी गाण्याचा क्लास, सकाळच्या वेळेला आपल्या फिटनेससाठी, आणि दुपारच्या वेळेमध्ये लिखाण वगैरे असं, अशा पद्धतीने वेळ काढतो. आणि मुख्य म्हणजे तेच की आपल्याला आपण स्वतः काहीतरी डोक्याला खाद्य दिलं पाहिजे. बरोबर आहे. मग ते काही, आणि मग आपलं मन ज्यात रमतं ते आपण केलं ना, तर आपल्याला आपोआप ऊर्जा मिळते. आता मी तुझ्याशी बोलते त्यात पण मला ऊर्जा मिळते. म्हणजे ते हे लेक्चर संपल्यावर मी अधिक ऊर्जावान होईल. आणि मला आज इतक्या गोष्टी कळल्या आहेत तुमच्याकडनं, आणि आपण एकमेकींना 2012 पासून ओळखतोय. तर तुम्ही मला इतकं इन्स्पायर करता, सिरियसली. म्हणजे तुम्ही, रुजुता, सगळेच, अख्खी टीमच. तुम्हाला कोणाकडनं इन्स्पिरेशन मिळतं? मला वाटतं माय फॅमिली. ओके. म्हणजे माझे आई वडील पण असेच होते. म्हणजे माझ्या आईचे भजनाचे क्लास होते. ती 80व्या वर्षी गेली जुलैमध्ये. तिचे मे महिन्यापर्यंत क्लास चालू होते. वाव. ती पण रोज सकाळी उठून चालायला जायची, वडील पण. आणि असं त्यांचं पण, म्हणजे ते जास्ती, माझे वडील समाजासाठी, त्यांना एक वेगळी आवड होती, लग्न जमवणं, म्हणजे प्रत्येकाची एक एक असते ना तसं. बरोबर बरोबर. म्हणजे ते अगदी फेमस होते त्या काळात. हे करण्यासाठी. अच्छा. आणि आईचं हे गाण्याचं वगैरे होतं. बरोबर. त्याच्यामुळे ते सगळं बरोबर बघतो घरात. आणि फक्त आई वडील नाही, बाकी पण मी म्हटलं तसं माझे मिस्टर पण अजूनही काम करतायत. बरोबर. सो मी तिथे जाणारच आहे पुढे. तुमच्या फॅमिलीबद्दल मला प्रश्न आहे. आपण रुजुताबद्दल बोललोत, पण हाऊ डज युअर फॅमिली सपोर्ट यू थ्रू आउट? कारण तुम्ही आधीही इतकी फुल टाइम जॉब केलात, प्लस एवढ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्यात, आणि असं तुम्ही, मला नाही वाटत कुठे म्हणाला असाल की नाही नाही हा माझा मी टाइम आहे, असंही नसेल झालं. नाही, तेव्हा अशी पद्धत नव्हती. पण कळत नकळत मी टाइम घेत होते. सो हाऊ डिड युअर फॅमिली, और हाऊ डज स्टील युअर फॅमिली सपोर्ट यू? नाही, प्रश्नच नाही की कुटुंबियांचा तर सपोर्ट लागतोच, त्याशिवाय होत नाही. म्हणजे माझ्या मिस्टरांचं असं काही नाही आहे की तू आता, म्हणजे आता मी 2 दिवस पुण्याला आली तर माझं काय, तर असं नाही त्यांचं. म्हणजे माझ्याकडे आहे पोळी भाजी करायला बाई, तिच्या हातच्या पोळ्या पण त्यांना आवडतात. असं नाही की बायकोच्याच हातचं हवं. आणि मी अगदी कुठेही जायला निघाले तरी त्यांची तयारी असते की
तू काही काळजी करू नकोस, तू जाऊन ये. बरोबर. आणि मुलींचा तर फुल टू सपोर्ट आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी. त्या मला उलट जास्तीत ॲक्टिव्ह ठेवतात असं मी म्हणेन. किती छान. आणि दोघी म्हणजे मी कधीतरी म्हटलं ना की आता यावर्षी मी रुजुता तुझ्या रिट्रीटला येत नाही, तर 10 वेळेला ती मला म्हणेल की चल गाय, काही होत नाही. म्हणजे असं आत्ता मी लेटेस्ट या कोरोना काळात पण मध्ये जेव्हा फ्री होता हो. तेव्हा पण मी ऋषिकेशला जाऊन आले. अरे वा. तेव्हा पण मी म्हणते नको ग उगाच तिकडे. योगा हो retreatला. हो तू नाही, काही होत नाही, चल. म्हणजे असं. आणि काही जर मी नवीन करायचं, जेव्हा मला एखादं आव्हानात्मक वाटतं तेव्हा मी मुलींशी बोलते की मी काय करू. तर त्या म्हणतात आई लीन इन. ओके. एक इंग्लिश पुस्तक आहे, माहिती असेल तुला. तर त्याच्यामध्ये तिने हे दिलंय की तुम्ही उडी मारा, आपोआप येईल. पाण्यात पडलं की जसं पोहायला येतं तसं मग मी सगळ्या गोष्टी करत गेले. लीन इन. चल, हा विषय म्हणजे मला सगळ्यात, मी तुला माझा अनुभव सांगते. माझा IVF स्पेशालिस्ट समोर डॉक्टर फिरोजा पारिक त्याच्या हेड होत्या, तर तेव्हा त्यांनी माझं टॉक ठेवलं तिथे की म्हणजे फर्टिलिटी वाढवण्यासाठी आहार. हां, तर तोपर्यंत मी हा विषय असा डोक्यात घेतला नव्हता की आपण काय करू शकतो. पण मग तेव्हा मी म्हटलं की मी काय करू ग, मी आपलं नाही म्हणते, एवढे म्हणजे रॉकेट सायन्स आहे ते IVF म्हणजे. आणि म्हटलं मी काय आपलं आहारशास्त्र आणि रसायनशास्त्र, तर असं काही नाही. म्हणजे माझ्या मुली म्हणाल्या ते पण तितकंच, प्रत्येक गोष्टीला जसं आपण म्हणतो ना अन्न साखळीत प्रत्येक जीवाला महत्त्व आहे, तसं हे तू का कमी समजतेस. त्यांनी तुला बोलावलं याचा अर्थ त्यांना माहिती आहे की एक्झॅक्टली तू काहीतरी नवीन देऊ शकशील. आणि मग मी त्या विषयाची तयारी केली आणि मी बोलले. त्याच्यानंतर मग मला तिथे आलेल्यानी त्यांच्या गावी बोलावलं. म्हणजे पुण्याला एकदा आले, भोपाळला 2दा गेले. म्हणजे हे IVF पेशंट्सना म्हणजे IVF पर्यंत जायला लागू नये म्हणून तुम्ही तुमची जीवनशैली कशी बदलाल. अमेझिंग. हां, तर हे मी केवळ मुलींच्या आग्रहाने किंवा लीन इन. तर मी आता फार भारी आहे. सो मावशी, एक प्रश्न असा आहे की आत्ता बोलता बोलता मला सुचलं, इतकं सगळं तुम्ही केलंय किंवा इतके लेक्चर्स झाले आहेत, हा एक प्रसंग तुम्ही सांगितलात, पण असा कुठला एक अविस्मरणीय क्षण आहे का की एक वाव मोमेंट असं तुम्हाला काही वाटलं? अशा खरं म्हणशील तर खूप आहेत. आणि म्हणजे हेच आता मी तुला सांगते, हे जे झालं ना त्याच्यानंतर मला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे जे डायरेक्टर आहेत त्यांनी स्वतः मला येऊन सांगितलं की मला तुमचा टॉक एवढा आवडला म्हणे की मी तुम्हाला आता दीनानाथमध्ये बोलवेन. आणि मग नंतर माझं झालं पण दीनानाथमध्ये. तेव्हा त्यांनी पेशंटसाठी बोलवलं, पण नंतर मग काय झालं की त्या लॉकडाऊनमुळे ते राहून गेलं. पण ते म्हणाले की कुठचंही कपल जेव्हा येतं गायनेकोलॉजिस्टकडे, कोणालाच असं वाटत नाही की आपल्याला IVFने मूल व्हावं. बरोबर. तर म्हणे पहिला प्रश्न त्यांचा असतो की डॉक्टर असं आम्हाला काहीतरी सांगा ना, काहीतरी खाण्यापिण्यात किंवा जीवनशैलीत की ज्यामुळे आमच्या फर्टिलिटी लेवल्स वाढतील. तर म्हणे तुम्हाला सांगतो आमच्याकडे काही उत्तर नव्हतं. पण आज आम्हाला म्हणजे आमच्याकडे पेशंट आले तर आम्ही हां एवढ्या गोष्टी करा असं सांगू शकतो. हे मला खूप भरून आलं की अरे वा, कुठेतरी म्हणजे आपलं काम पोचतंय आणि त्याचे रिझल्ट्स पण मग मिळाल्याचं कळवतात ते लोक. किती छान. सो मेडिकल सायन्स इज ऑल ॲलोपॅथी आणि जे परत वेस्टर्न मेडिसिन वरती बेस्ड आहे. पण आता जागरूकता वाढली आहे, म्हणजे लोकांना आता ह्याचं पण महत्त्व पटायला लागलंय. आय गेस त्याचं खूप श्रेय मावशी तुम्हाला आणि रुजुताला जातं. नाही ग, म्हणजे कारण प्रवाहाविरुद्ध बघा ना तुम्ही की त्यांच्या समोर जाऊन बोलणं आधी हेच एक मोठं नाही, रिसर्च करून हो इजंट इट. खूप मावशी, अभ्यास करावाच लागतो. खूपच. पण तो करायला मजा येणं हे माझ्या स्वभावात आहे, त्यामुळे मला आवडतं. बरं, आणि तुम्हाला ऊर्जा पण मिळते. हो. सो अशा आपण खूप गोष्टींबद्दल आत्तापर्यंत बोललो. अशा कुठल्या टिप्स तुम्ही पर्व लिसनर्सना देऊ शकाल की सो दॅट दे कॅन स्टे अवे फ्रॉम फॅट डाएट्स, ज्याच्याबद्दल आपण बोललो, आणि हॅव अ हॅपी एनरिचिंग अँड मिनिंगफुल लाईफ? ओके, आता फॅट डाएट्स म्हणजे आपण कुठचंही जेव्हा फॅट डाएट चालू करतो तेव्हा ते आपण फार काळ नाही घेऊ शकत, चालू ठेवू शकत. त्याला एक मर्यादा येते. समजा तुला सांगितलं की तू फक्त सूप्स अँड सॅलड्सवर राहा, तू किती दिवस राहू शकशील?
त्याला एक मर्यादा येते. आणि ते करून आपल्याला खूप मोठा फायदा होतो का, तर तो लाँग टर्म फायदा नसतो. आणि म्हणून आपण जे जन्मभर आपल्याला करता येईल तो आपला आहार असावा. तर प्रत्येकाला वेगवेगळं असेल ते. मी असं मला जे चालतं ते तुला चालेल असं नाही. पण प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या शरीराचा अभ्यास करावा, कारण प्रत्येकजण हे युनिक आहे. माझ्या स्वयंपाकघरातील रसायनशास्त्रात मी हेच पहिलं सांगते की प्रत्येक माणूस हा एक स्वतंत्र रसायन समूह आहे. आणि त्यामुळे प्रत्येक माणसाला काय चालतं ते त्यालाच कळतं फक्त. आणि म्हणून आपल्या घरात 2 मुलं असली ना तर त्या दोघांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, कारण त्याला जे आवडतं ते त्याच्या शरीरानुसार आवडतं. आपण असं म्हणतो की हे काय असं, पण ते खरोखर त्याचं केमिस्ट्री आहे त्याच्यामध्ये काहीतरी. बरोबर. तर त्याच्यामुळे जर आपण आपल्या शरीराला काय चालतं ह्याचा नीट ऑब्झर्वेशन, निरीक्षण करा तुम्ही, तुम्हालाच कळेल की तुम्हाला काय चालतंय. मग तुम्हाला फॅट डाएटसाठी गरज आणि एखादा छंद हा माणसाला पाहिजे. तू म्हणालीस ना मिनिंगफुल लाईफ करण्यासाठी एक छंद जोपासा की तो इतकं तुम्हाला तुमचं आयुष्य एक वेगळ्याच थरावर जातं. मग तो कुठचाही असो. आता तुझा हा छंद, तुलाही हा अनुभव येत असेल की तुला खूप छान वाटत असेल हे केल्यावर. मी म्हटलं एनरिचिंग, बट इट ॲक्च्युली एनरिचेस. Yes. मला इतकी ऊर्जा मिळते, प्रश्नच नाही. आणि तुला इतक्या लोकांशी संवाद आणि खूप शिकायला मिळतं शिकायला प्रत्येक वेळेला. आणि मलाही ते म्हणूनच लेक्चर्स घ्यायला म्हणजे खूप वेगवेगळ्या लोकांशी माझा संबंध येतो. आणि खूप लोकांमध्ये खूप काही अशी टॅलेंट्स दडलेली असतात, ती आपण म्हणजे बघतो आणि आपण शिकतो त्याच्यामधून. बरोबर. काही लोक इतकी पॉझिटिव्ह असतात. मी नाव नाही घेत, पण एक आहे माझ्या ओळखीचे, तिच्याकडे म्हणजे तिचे मिस्टर अक्षरशः बेडरिडन आहेत. तू तिला बाहेर पाहिलंस तर तुला वाटणार नाही, इतकी आनंदी आणि सतत काहीतरी करत असते. किती आणि तरुण आहे. हो ना. हो. पण म्हणजे मी म्हटलं पॉझिटिव्हिटी असावी तर अशी, नाही तर आपण एवढंसं काही झालं तर रडत राहतो. बरोबर. तर अशी माणसं भेटल्याने, ती माणसं वाचल्याने पण एक एनरिचिंग एक्सपिरियन्स येतो. ओके. आणि मला इथे काहीतरी दिसतंय आता, सो जरा आम्हाला त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. नक्कीच. हे बघ, हे आरोग्य संवाद नावाचं पुस्तक. आणि ह्या पुस्तकाचा मेन म्हणजे हेतू असा आहे, किंवा हे मी पुस्तक लिहिलं लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये, कारण तेव्हा कुठे बाहेर जाता येत नव्हतं. घरात अडकून होतो आपण सगळे. तर मी जेव्हा कुठच्याही लेक्चर्सना जाते तेव्हा मला सगळे श्रोते आवर्जून सांगायचे की मॅडम तुम्ही सांगता तेव्हा ते आम्हाला पटतं, ते लक्षातही राहतं तात्पुरतं, पण नंतर आम्ही विसरून जातो, तर तुम्ही पुस्तक लिहा. तर म्हणून मी हे माझं व्याख्यानांचं संकलन आहे, ज्याचं नाव आहे आरोग्य संवाद. आरोग्य संवाद. आणि त्यातला पहिला जो चॅप्टर आहे, म्हणजे पहिलं प्रकरण स्वयंपाकघरातील रसायनशास्त्र, फार भारी. आणि दुसरा चिरतारुण्याचा आरसा. ओके. आणि मग बाकी वेगवेगळे विषय आहेत की गर्भारपणातील आहार, किंवा मी म्हटलं तसं फर्टिलिटी डाएट, हे सगळं पोलीस म्हणजे किंवा जे पोलिसांसाठीचा आहार, हे सगळं त्याच्यामध्ये. आणि हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय, तुम्हाला ते मिळू शकेल. सो हे पुस्तक जरूर घ्या, आमचा पॉडकास्ट ऐका, आणि आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मावशींचं हे पुस्तक ऑलरेडी अमेय प्रकाशननी प्रकाशित केलं आहे आणि ते अवेलेबल आहे मार्केटमध्ये. थँक्यू सो मच. खूप मजा आली तुमच्याशी बोलून. मला पण. आणि हा सुवर्ण योग आहे आजचा, अक्षरशः, की लॉकडाऊन नंतर आपण भेटू शकलो. खूप बरं वाटतंय. थँक्यू मावशी. धन्यवाद. कसा वाटला हा एपिसोड तुम्हाला? कमेंट्समधून जरूर कळवा. वेगळ्या वाटा घेतलेली माणसं आणि त्यांनी केलेलं काम ऐकून तुम्हालाही असं काहीतरी हटके करण्याची प्रेरणा मिळो, या सदिच्छेनं इथेच थांबते. पुढच्या भागात भेटूया एक्स आर्मी मेजर अमित थेटे यांना.